हॅलो फ्रेंड्स, अंडरस्टँडिंग मॅथ्स ह्या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. 12th सायन्स मॅथमॅटिक्स ह्या सब्जेक्टचे ऑल सिलेबसचे व्हिडिओज आपण ह्या चॅनलवरती अपलोड करणार आहेत. जर आपले व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर ते लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण एक्सरसाइज 1.4 मधला क्वेश्चन नंबर सेकंड जो आहे ना, तो क्वेश्चन नंबर सेकंड बघणार आहोत. क्वेश्चन नंबर सेकंड काय बघा, रिराईट द फॉलोइंग स्टेटमेंट्स विदाउट युजिंग इफ देन. बघा क्वेश्चन काय आपल्याला, तर स्टेटमेंट आपल्याला राईट करायचं आहे की ज्यामध्ये इफ देन आला नाही पाहिजे. इफ देनचा यूज न करता आपल्याला स्टेटमेंट रिराईट करायचे. स्टेटमेंट दिलेलं आहे बघा, इफ अ मॅन इज जज देन ही इज हॉनेस्ट. ह्या स्टेटमेंटचं आपल्याला काय करायचं, आता इफ देन काढून आपल्याला स्टेटमेंट राईट करायचं. मग सुरुवातीला काय करायचं, ह्या स्टेटमेंटचा सिम्बॉलिक फॉर्म जो आहे तर तो सुरुवातीला आपण फाइंड करून घेऊया. बघा काय करूया आपण, पहिलं जे स्टेटमेंट आहे त्याला पी म्हणूया. कोणतं, अ मॅन इज अ जज, त्याला आपण काय केलेलं आहे, पी म्हणलेलं आहे. दुसरं जे स्टेटमेंट आहे ही इज होनेस्टला काय करूया आपण, क्यू म्हणूया. ही इज होनेस्ट ला आपण काय करूया, क्यू म्हणूया. आणि सिम्बॉलिक फॉर्म यूज करूया. बरोबर काय येईल सिम्बॉलिक फॉर्म, ह्या स्टेटमेंटचा सिम्बॉलिक फॉर्म तयार करूया. बघा बरं काय येणार आहे सिम्बॉलिक फॉर्म, तर इफ देन म्हणजे कंडिशनल येईल, म्हणजे काय येणार आहे, पी कंडिशनल क्यू, काय येईल त्याचा सिम्बॉलिक फॉर्म. पण कंडिशनल लॉ आत्ताच आपण बघितलेला आहे, बट पी कंडिशनल क्यू इज इक्वलंट कंडिशनल लॉ अनुसार. बघा कंडिशनल लॉ अनुसार पी कंडिशनल क्यू म्हणजे काय असतं, निगेशन ऑफ पी डिस्जंक्शन क्यू. मग आता ह्या स्टेटमेंटमध्ये इफ देन येणार आहे, ह्या स्टेटमेंटमध्ये इफ देन येईल का, नाही. इथं कंडिशनल होतं त्यामुळे इफ देन येईल, इथं काय येईल, ऑर येईल. म्हणजे इफ देन काय होईल, रिमूव्ह होऊन जाईल ना, त्यामध्ये इफ देन आपण काढून टाकणार आहे. मग आता ह्या स्टेटमेंटचा ह्याचं सिम्बॉलिक फॉर्म जो आहे, या सिम्बॉलिक फॉर्मचं स्टेटमेंट हे होतं, तसं आपण काय करूया, आता ह्याचं काय करूया, सेंटेन्स तयार करूया. हे जे स्टेटमेंटचं सिम्बॉलिक फॉर्म आहे ना, ह्याचं काय करूया, सेंटेन्स फॉर्ममध्ये काय करूया, ते लिहूया. तर काय येणार आहे सांगा बरं काय येईल. इथं लिहितो, देअरफॉर गिवन स्टेटमेंट इज. बघा गिवन स्टेटमेंट काय येणार आहे, पहिल्या स्टेटमेंटचं निगेशन तयार करायचं. काय, अ मॅन इज अ जजचं निगेशन तयार करणार आहे. काय, अ मॅन इज नॉट अ जज. नंतर डिस्जंक्शन म्हणजे काय, ऑर क्यू हे स्टेटमेंट घ्यायचं, ही इज होनेस्ट. एवढंच करायचं बघा ह्यामध्ये, एवढंच आहे. पहिल्यांदा दिलेल्या स्टेटमेंटचा सिम्बॉलिक फॉर्म घ्यायचा आणि कंडिशनलला यूज करायचा आणि त्याचं काय करायचं, वर्ड फॉर्ममधलं स्टेटमेंट तयार करायचं. त्यानंतर सेकंड बघूया. सेकंड काय आहे ना, बघा आता सेकंड काय आहे, if 2 is a rational number, if 2 is a rational number, if 2 is a rational number, then root 2 is a irrational number. root 2 is irrational number. आता बघा काय करायचं आपल्याला, ह्यामध्ये पण देन जे आहे तर ते रिमूव्ह करायचं आपल्याला आणि स्टेटमेंट रिराईट करायचे. मग सेम सुरुवातीला सिम्बॉलिक फॉर्म तयार करून घ्या. पी म्हणजे काय येणार, लेट पी म्हणजे काय, 2 इज रॅशनल नंबर. क्यू काय येईल, सेकंड स्टेटमेंटला क्यू म्हणूया, रूट 2 इज इरॅशनल नंबर. सिम्बॉलिक फॉर्म तयार करून घेऊया. काय येईल सिम्बॉलिक फॉर्म, सिम्बॉलिक फॉर्म मिळेल आपल्याला, सांगा काय येईल सिम्बॉलिक फॉर्म. काय येईल, पी
कंडिशनल क्यू हा सिम्बॉलिक फॉर्म येईल. बट कंडिशनल लॉनुसार पी कंडिशनल क्यूला इक्वलंट काय आहे? निगेशन ऑफ पी डिसजंक्शन क्यू. आता काय करणार? गिव्हन स्टेटमेंट आपल्याला लिहिता येईल. देअरफॉर गिव्हन स्टेटमेंट इज, पहिल्या स्टेटमेंटचं निगेशन तयार करायचं म्हणजे काय येईल? 2 इज नॉट रॅशनल नंबर. नंतर डिसजंक्शन म्हणजे काय? ऑर सेकंड स्टेटमेंट जे आहे ते आहे तसं घ्यायचं. काय? √2 इज इरॅशनल नंबर. बघ काय झालं, आपल्याला गिव्हन स्टेटमेंट जे आहे तर ते गिव्हन स्टेटमेंटमधून आपण इफ देन रिमूव्ह केलेलं आहे किंवा ते काढून टाकले. बघा नंतर पुढचं आता थर्ड जे आहे ते तुम्हाला तयार करता येईल. बघा थर्ड लिहितोय. होमवर्कसाठी तुम्ही काय करा? सॉल्व करा. थर्ड जे आहे ते थर्ड आहे इफ f of 2 is equal to 0 then f of x is divisible by, then f of x is divisible by x minus 2. डायरेक्टली येईल तुम्हाला. कसलं स्टेटमेंट आहे? कंडिशनलचं. काय होतं त्याला? कंडिशनलनुसार पहिल्या स्टेटमेंटचं निगेशन, डिसजंक्शन, दुसरं स्टेटमेंट. मग पहिल्या स्टेटमेंटचं निगेशन काय होणार? f of 2 इज नॉट इक्वल टू 0 ऑर दुसरं स्टेटमेंट सेम येईल f of x इज डिव्हिजिबल बाय x मायनस 2. तर ह्या फॉर्ममध्ये लिहून ते काय करा? तुम्ही सॉल्व करा. हा जो आहे तर हा क्वेश्चन नंबर सेकंड जो आहे तो झालेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे? क्वेश्चन नंबर थर्ड जो आहे तो आपल्याला बघायचा आहे. बघा क्वेश्चन नंबर थर्ड क्वेश्चन लिहिते बघा. Without using truth table, prove that. Question number third. Without using truth table, prove that. ट्रूथ टेबलचा यूज न करता काय करायचं? आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे. मग पहिलं बघा त्यामध्ये काय येते. फर्स्ट आपण प्रूव्ह करणार आहे P बाय कंडिशनल Q इक्विवलेंट P कंजंक्शन Q डिसजंक्शन निगेशन ऑफ P कंजंक्शन निगेशन ऑफ Q. बघा हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आता हे आपण असले जे आहे ट्रूथ टेबलचा यूज करून हे इक्विवलेंट स्टेटमेंट प्रूव्ह केलेलं आहे ऑलरेडी. पण आता ट्रूथ टेबलचा यूज न करता प्रूव्ह करायचे आहेत. मग कशाचा यूज करायचा? तर हे जे लॉ जे आहेत ना हे लॉ यूज करून आपल्याला काय करायचं आहे? प्रूव्ह करायचं आहे. मग हे सर्व लॉ आपल्याला यूज करता आले पाहिजेत. बघा जास्त करून आपल्याला कोणता लॉ यूज करावा लागतो? तर आयडेंटिटी लॉ, कॉम्प्लिमेंट लॉ आणि डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. महत्त्वाचे लॉ. पहिल्यांदा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज करावा लागतो, नंतर कॉम्प्लिमेंट लॉ यूज करावा लागतो आणि नंतर आयडेंटिटी लॉ आहे. जवळपास सर्व एक्झाम्पलमध्ये हे लॉ यूज करावे लागतात. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, नंतर कॉम्प्लिमेंट लॉ आणि नंतर आयडेंटिटी लॉ. हे तिन्ही लॉ अतिशय महत्त्वाचे लॉज आहेत. आता बघा आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे. मग आपण काय करूया? आता त्यामध्ये LHS घेऊया. बघा LHS काय आहे? LHS इज इक्वल टू काय? P बाय कंडिशनल Q. बाय कंडिशनल लॉ जो आहे तो यूज करता येईल तर आपल्याला. मग सुरुवातीला आपण बाय कंडिशनल लॉ काय करूया? यूज करूया. काय येतं? P कंजंक्शन Q बरोबर ना. हां नंतर P कंडिशनल Q कंजंक्शन Q कंडिशनल P. रिजनला बाय कंडिशनल लॉ. आता बघा परत कंडिशनल लॉ जो आहे तो कंडिशनल लॉ यूज करता येईल. मग सांगा बरं ह्यासाठी कंडिशनल लॉ काय? पहिल्या स्टेटमेंटचं निगेशन घ्यायचं, डिसजंक्शन दुसरं स्टेटमेंट म्हणजे काय येईल? निगेशन ऑफ P डिसजंक्शन Q कंजंक्शन निगेशन ऑफ Q
डिसजंक्शन पी. बघा काय करायचं, फक्त पहिल्या स्टेटमेंटचं निगेशन घ्यायचं आणि डिसजंक्शन दुसरं स्टेटमेंट आहे तसं घ्यायचं. कोणता लॉ? तर रिझन लॉ, कंडिशनल लॉ. मग आता बघा 2 ब्रॅकेट आलेले आहेत. ब्रॅकेटमध्ये काय आहेत? ब्रॅकेटमध्ये डिसजंक्शन आणि ब्रॅकेटच्या बाहेर कंजंक्शन आहेत. असं 2 ब्रॅकेट असतील, ब्रॅकेटमधले साईन सेम आहे आणि मधलं साईन जर वेगळं असेल तर डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज करायचं. बघ काय म्हणतोय, असे 2 ब्रॅकेट आले असतील, ब्रॅकेटमधले साईन सेम आहेत, कोणतं? इथं डिसजंक्शन, इथं डिसजंक्शन, आणि ब्रॅकेटच्या बाहेर त्याच्या अपोजिट आहे, काय असेल? कंजंक्शन असेल, तर अशा वेळेस काय करायचा? डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज करायचा. किंवा इथं दोन्हीकडे कंजंक्शन असते, तर डिसजंक्शन असते, तरी बी आपल्याला काय करता आलं असता? डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज करता आला असता. मग काय करायचं बघा, जसं आपण 2 ब्रॅकेट बघा, समजा असा एखादा ब्रॅकेट घेतला आपण, ए प्लस बी इंटू सी प्लस डी इज इक्वल टू, हे कसं लिहितो आपण? तर बघा हे कसं लिहितो? ए इंटू सी प्लस डी, बरोबर ना, प्लस बी इंटू सी प्लस डी. तर हे त्याचप्रमाणे हे लिहायचे. ए बी सी डीच्या ऐवजी तर निगेशन ऑफ पी क्यू, निगेशन ऑफ क्यू पी असे काही स्टेटमेंट आहे, आणि प्लस आणि मल्टिप्लिकेशनच्या ऐवजी काहीतरी कंजंक्शन डिसजंक्शन आहेत. मग सेम हेच इथं आपल्याला अप्लाय करायचं आहे. तर बघा बरं काय इक्विव्हॅलेंट काय येणार आहे? तर सुरुवातीला आपण काय करतो? हा घेतो निगेशन ऑफ पी, बरोबर ना. हां, त्याने काय करतो आपण? ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. मग आता निगेशन ऑफ पीचं काय करायचं? कंजंक्शन घेऊया. कशाबरोबर? निगेशन ऑफ क्यू डिसजंक्शन पी बरोबर. बघा काय केलं आहे ते. हां, आता पुढे काय करणार? डिसजंक्शन क्यूने काय करूया आपण? ह्याला परत काय करूया? क्यू जसं मल्टिप्लाय करतो ना ब्रॅकेटला, तसं मल्टिप्लाय करूया. क्यू कंजंक्शन निगेशन ऑफ क्यू डिसजंक्शन पी. कोणता लॉ यूज केलेला आहे? तर हा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आहे. तिथं सिंपल 3 स्टेटमेंटसाठी होते, तर काय केलेत? ब्रॅकेटमध्ये काही स्टेटमेंट दिलेले आहेत, तर हा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आपण यूज केलेला आहे. परत आपल्याला काय करता येईल? परत डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज करता येईल. परत काय करता येईल? डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज करता येईल. म्हणजे काय करायचं? निगेशन ऑफ पी कंजंक्शनने ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं, आणि ते क्यू कंजंक्शनने ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. तर सांगा बरं काय डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज केल्यानंतर परत बघा काय येणार आहे? निगेशन ऑफ पी कंजंक्शनने कशाला मल्टिप्लाय केलं? निगेशन ऑफ क्यूला. डिसजंक्शन निगेशन ऑफ पी कंजंक्शन काय येणार आहे? पी येईल. लक्षात आलं का? हां, डिसजंक्शन परत आता इथे बी सेम, क्यू कंजंक्शनने ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं, तर काय येईल? क्यू कंजंक्शन निगेशन ऑफ क्यू डिसजंक्शन क्यू कंजंक्शन पी. कोणता लॉ यूज केलेला आहे? डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. बघा लक्षात आलं की इथपर्यंत डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ काय केलेला आहे? यूज केलेला आहे. आता बघा एक स्टेटमेंट आणि त्याचं निगेशन असेल तर कॉम्प्लिमेंट लॉ यूज करतो आपण. एक स्टेटमेंट त्याचं निगेशन असेल तर कोणता लॉ यूज करतो? कॉम्प्लिमेंट लॉ. इथं कुठे दिसते का बघा? पी एक स्टेटमेंट आहे आणि त्याचंच निगेशन आहे. पी स्टेटमेंट आहे त्याचं काय? निगेशन आहे. इथं बी क्यू एक स्टेटमेंट आहे त्याचं काय? निगेशन आहे. म्हणजे हा ब्रॅकेट आणि ह्या ब्रॅकेटसाठी काय करता येईल? आपल्याला कॉम्प्लिमेंट लॉ यूज करता येईल. मग कॉम्प्लिमेंट लॉनुसार ह्याची जी व्हॅल्यू आहे ती काय आहे ती बघूया आपण. बघा निगेशन ऑफ पी पी किंवा पी एक स्टेटमेंट त्याचं निगेशन आहे, मग ते कंजंक्शन आहे. मग बघा बरं कुठे कंजंक्शनचा, म्हणजे ह्या एक स्टेटमेंट त्याचं निगेशन कंजंक्शन इक्विव्हॅलेंट काय तो? फॉल्स येतो. म्हणजे ह्या ब्रॅकेटची व्हॅल्यू काय येईल? फॉल्स येईल, आणि ह्या ब्रॅकेटची सुद्धा व्हॅल्यू काय येईल? फॉल्स येईल. पुट करूया बघा. निगेशन ऑफ पी कंजंक्शन निगेशन ऑफ क्यू डिसजंक्शन ह्या ब्रॅकेटची व्हॅल्यू काय आली? फॉल्स. डिसजंक्शन ह्या ब्रॅकेटची व्हॅल्यू काय आली? फॉल्स. डिसजंक्शन क्यू कंजंक्शन पी. रिझन लिहा. कोणता लॉ? कॉम्प्लिमेंट लॉ. कॉम्प्लिमेंट लॉ जो आहे तर तो आपण काय केलेला आहे? यूज केलेला आहे. आता बघा एखाद्या स्टेटमेंटमध्ये ट्रू किंवा फॉल्स येत असेल तर आयडेंटिटी लॉ यूज करायचा. बघा पहिल्यांदा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज केला, नंतर कॉम्प्लिमेंट लॉ यूज केला, तर आयडेंटिटी लॉ यूज करायचं. एखाद्या स्टेटमेंटमध्ये ट्रू किंवा फॉल्स येत असेल तर आयडेंटिटी लॉ. बघा ह्या ब्रॅकेटमध्ये फॉल्स येते, ह्या ब्रॅकेटमध्ये फॉल्स येते, म्हणजे आयडेंटिटी लॉ यूज करता येईल. मग फॉल्सचं डिसजंक्शन आहे. बघा आता फॉल्सचं एखाद्या स्टेटमेंट बरोबर डिसजंक्शन घेतलं की ते स्टेटमेंट मिळतं. फॉल्सचं एखाद्या स्टेटमेंट बरोबर डिसजंक्शन घेतलं की ते स्टेटमेंट येतं. फॉल्स ह्या स्टेटमेंट बरोबर ह्या ब्रॅकेट बरोबर डिसजंक्शन घेतलंय म्हणजे आपल्याला काय मिळेल? हा जो ब्रॅकेट आहे तो सेम मिळेल. निगेशन ऑफ पी कंजंक्शन निगेशन ऑफ क्यू हा सेम राहील. डिसजंक्शन इथं बी फॉल्स ह्या ब्रॅकेट बरोबर डिसजंक्शन येतं, ब्रॅकेट सेम राहणार. कोणता येईल? क्यू कंजंक्शन पी. रिझन लिहा. कोणता लॉ? आयडेंटिटी लॉ.
लक्षात आलं का इथपर्यंत? आता लास्टला बघा काय करायचं आपल्याला, जे प्रूव्ह करायचं ते मिळाले का, पी कंजंक्शन क्यू आहे ना इथं, क्यू कंजंक्शन पी म्हणजे पी कंजंक्शन क्यू, बरोबर ना? हां, निगेशन ऑफ पी कंजंक्शन निगेशन ऑफ क्यू आले, मध्ये काय आले, डिसजंक्शन आले, म्हणजे लास्ट प्रमाणे आले. फक्त हा ब्रॅकेट इकडे आणि हा ब्रॅकेट इकडे करायचा आहे. ब्रॅकेट चेंज करायचं, स्टेटमेंट चेंज करायचं असेल तर कोणत्याला, कम्युटेटिव्ह लॉ यूज करायचा. मग बाय कम्युटेटिव्ह लॉ कसं लिहिता येईल आपल्याला, हा ब्रॅकेट इकडे घेतला, क्यू कंजंक्शन पी म्हणजेच काय, पी कंजंक्शन क्यू, डिसजंक्शन साइन सेम, नंतर हा ब्रॅकेट पलीकडे घेतो, निगेशन ऑफ पी कंजंक्शन निगेशन ऑफ क्यू, रिझन लिहा कोणता, कम्युटेटिव्ह लॉ. तर आपण काय घेतली, LHS घेतली, तर इज इक्वल टू आपल्याला काय मिळालेले आहे, RHS मिळालेलं आहे. म्हणजे आपलं स्टेटमेंट जे आहे ते काय झाले, प्रूव्ह झालेलं आहे. बघा लक्षात आलं काय केलं ते. सेकंड बघूया आता. बघा पी डिसजंक्शन क्यू कंजंक्शन पी डिसजंक्शन निगेशन ऑफ क्यू इक्वलंट पी हे आपल्याला प्रूव्ह करायचे. मग LHS घेतली, बघा LHS जे आहे ते LHS घेतलेली आहे. आता इथं बघा दोन ब्रॅकेट आहेत, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ जो आहे तर तो डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आपण काय करूया, यूज करूया. बघा आता डिस्ट्रीब्युटिव्ह लॉनुसार इथं जर बघितलं आपण ह्यामध्ये, ह्या जो डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आहे LHS टू RHS न यूज करता RHS यूज करूया. तर इथं बघा दोन ब्रॅकेट आहेत, जशी इथं आहेत तशी दोन ब्रॅकेट. आता ह्यामध्ये बघा पी डिसजंक्शन कॉमन आहे. काय कॉमन आहे, पी डिसजंक्शन कॉमन आहे. मग पी डिसजंक्शन कॉमन घेतला तर ब्रॅकेटमध्ये काय राहणार, क्यू कंजंक्शन आर राहील. सिमिलरली हाच डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ RHS टू LHS आपल्याला इथे यूज करायचा आहे. मग काय कॉमन मिळते का बघूया. बघा आता ह्यामध्ये बघितलं तर पी डिसजंक्शन आणि इथं बी जर बघितलं तर पी डिसजंक्शन कॉमन आहे. मग कॉमन घेतलं, बघा काय कॉमन घेतला, पी डिसजंक्शन कॉमन घेतला. ब्रॅकेटमध्ये काय राहतं, पी डिसजंक्शन कॉमन घेतला, इथं काय राहणार, क्यू, इथं साइन कसं राहील कंजंक्शनचं, इथं काय राहणार आहे, निगेशन ऑफ क्यू. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज केला. कॉमन काय घेतलं आहे, पी डिसजंक्शन कॉमन घेतलेलं आहे. इथं रिझन देतो काय यूज केलेलं आहे, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ काय केलं आपण, यूज केलेला आहे. आता बघा ब्रॅकेटमध्ये बघा एक स्टेटमेंट आहे आणि त्याचंच निगेशन आहे. एक स्टेटमेंट त्याचं निगेशन असेल तर कोणता लॉ, कॉम्प्लिमेंट लॉ, म्हणजे हा लॉ. मग दोन्ही स्टेटमेंटमध्ये कंजंक्शन आहे, मग कंजंक्शनचा कॉम्प्लिमेंट लॉ हा आहे बघा, पी कंजंक्शन निगेशन ऑफ इक्वलंट. मग एक स्टेटमेंट आहे त्याचंच निगेशन असेल, मध्ये कंजंक्शन असेल तर काय येणार, फॉल्स येणार. मग एक स्टेटमेंट आहे त्याचंच निगेशन आहे, मध्ये कंजंक्शन आहे तर काय येईल, फॉल्स येईल. मग इक्वलंट पी डिसजंक्शन फॉल्स येईल. रिझनला कॉम्प्लिमेंट लॉ. आता बघा ट्रू किंवा फॉल्स आले की आयडेंटिटी लॉ यूज करायचं. इथं फॉल्स आले म्हणजे आयडेंटिटी लॉ यूज करायचं. कोणता यूज करता येईल बघा, एक स्टेटमेंट आहे त्याच्याबरोबर फॉल्स आहे आणि डिसजंक्शन आहे, म्हणजे कोणता यूज करता येईल, हाच यूज करता येईल बघा. एक स्टेटमेंट आहे त्याच्याबरोबर काय फॉल्स आहे, डिसजंक्शन आहे, तर काय येणार आहे, ते इक्वलंट पी म्हणजे इज इक्वलंट काय येणार आहे, पी. रिझनला आयडेंटिटी लॉ. हां मग बघा आपण LHS घेतली तर इज इक्वल टू काय मिळाले आपल्याला, RHS मिळालेले आहे. म्हणजे आपण काय केलेलं, लॉचा यूज करून हे प्रूव्ह केलेलं आहे. हे झालं एक्झाम्पल नंबर सेकंड. आता काय करूया आपण, एक्झाम्पल नंबर थर्ड बघूया. एक्झाम्पल नंबर थर्ड. P conjunction Q disjunction negation of P conjunction Q disjunction P conjunction negation of Q equivalent P disjunction Q. पाहत आपल्याला हे प्रूव्ह करायचं. LHS घेतो. काय LHS घेऊया आपण. काय LHS, P conjunction Q disjunction negation of P conjunction Q disjunction P conjunction negation of Q.
बघा बरं आता ह्यामध्ये डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ कुठे यूज करता येईल, कोणते दोन ब्रॅकेट घ्या आणि त्यामध्ये काय कॉमन मिळते का बघा. समजा हे पहिले दोन घेतले ब्रॅकेट, ह्यामध्ये काय कॉमन आहे का बघा. बघा बरं काय आता पी कंजंक्शन आणि निगेशन ऑफ पी कंजंक्शन म्हणजे पहिल्यात काय कॉमन नाही, पण दुसरं जर बघितलं आपण कंजंक्शन क्यू कॉमन आहे ना कंजंक्शन क्यू. मग कंजंक्शन क्यू कॉमन घेऊया. कंजंक्शन क्यू कॉमन घेतला तर ब्रॅकेटमध्ये काय राहणार आहे बघा, इथं राहील पी डिजंक्शन निगेशन ऑफ पी. कॉमन काय घेतलं आहे कंजंक्शन क्यू. बघा ह्यामधून काय केलं आहे कंजंक्शन क्यू कॉमन घेतला आहे. हे पुढचं सेम राहील डिजंक्शन पी कंजंक्शन निगेशन ऑफ क्यू. रिझन लिहा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. आता बघा एक स्टेटमेंट त्याचं निगेशन कोणता लॉ कॉम्प्लिमेंट लॉ. मग एक स्टेटमेंट त्याचं निगेशन त्याच्यामध्ये काय आहे तर आता डिजंक्शन आहे बघा. एक स्टेटमेंट त्याचं निगेशन आणि त्याच्यामध्ये डिजंक्शन इक्वलंट काय येतं ट्रू येतो. मग एक स्टेटमेंट त्याचं निगेशन त्याच्यामध्ये डिजंक्शन येते इक्वलंट काय येईल ट्रू येईल. मग लिहितो बघा इक्वलंट हा जो ब्रॅकेट आहे त्याची व्हॅल्यू काय येईल ट्रू. डिजंक्शन क्यू डिजंक्शन पी कंजंक्शन निगेशन ऑफ क्यू. रिझन लिहा कोणता लॉ कॉम्प्लिमेंट लॉ. आता ट्रू किंवा फॉल्स आले की कोणता लॉ यूज करायचा आयडेंटिटी लॉ. मग इथं ट्रू येतोय मग ट्रूचं डिजंक्शन आहे कशाबरोबर एखाद्या स्टेटमेंट बरोबर. मग बघा बरं कुठे येते इथे येते बघा ट्रूचं डिजंक्शन एखाद्या स्टेटमेंट बरोबर तर काय येणार तर ट्रू येईल. इथं बघा ट्रूचं काय आहे डिजंक्शन एखाद्या स्टेटमेंट ह्या जो व्हॅल्यू आहे तर ह्या ब्रॅकेटची व्हॅल्यू ट्रू येईल. ट्रू डिजंक्शन पी कंजंक्शन निगेशन ऑफ क्यू येईल. ट्रूचं डिजंक्शन क्यू बरोबर आहे. ट्रूचं डिजंक्शन क्यू बरोबर आहे तर काय येईल ट्रू येईल. इथं काय तर राहिले बघ कॉमन काय घेतले क्यू कंजंक्शन कॉमन घेतलेलं आहे. हां बघा आता काय केलं आपण कॉम्प्लिमेंट लॉ यूज केलेला आहे. कॉम्प्लिमेंट लॉ यूज केल्यानंतर आता काय करायचं आपलं आयडेंटिटी लॉ यूज करायचं आहे. ट्रूचं कंजंक्शन क्यू बरोबर आहे. बघा बरं आता ट्रूचं कंजंक्शन क्यू बरोबर ट्रूचं कंजंक्शन क्यू बरोबर म्हणजे ओरिजिनल स्टेटमेंट राहतं. मग इथं काय येणार आहे क्यू येईल. कोणता लॉ आयडेंटिटी लॉ. आता बघा परत इथं तीन स्टेटमेंट आहेत बाहेर डिजंक्शन आहे ब्रॅकेटमध्ये कंजंक्शन आहे. कोणता लॉ यूज करता येईल डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज करता येईल. मग डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ अनुसार काय येणार क्यू ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं क्यू डिजंक्शन पी कंजंक्शन क्यू डिजंक्शन निगेशन ऑफ क्यू. कोणता लॉ डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. आता बघा इथं परत क्यूचं त्याचंच निगेशन बरोबर डिजंक्शन आहे. मग कॉम्प्लिमेंट लॉ यूज केला तर त्याची व्हॅल्यू काय येईल ट्रू येईल. बघा इक्वलंट क्यू डिजंक्शन पी कंजंक्शन ह्याची व्हॅल्यू जी आहे ती काय येणार आहे ट्रू येणार आहे. कोणता लॉ कॉम्प्लिमेंट लॉ. आता बघा आयडेंटिटी लॉ यूज केला तर ट्रूचं कंजंक्शन असेल तर व्हॅल्यू काय येते ते गिवन स्टेटमेंट येतं म्हणजे काय येणार क्यू डिजंक्शन पी येईल. रिझन लिहा आयडेंटिटी लॉ. आणि आपल्याला दाखवायचं होतं पी डिजंक्शन क्यू. इथे क्यू डिजंक्शन पी म्हणजे आपण लिहू शकतो पी डिजंक्शन क्यू. कोणता लॉ कम्युटेटिव्ह लॉ. स्टेटमेंट जर काय करायचे असतील इंटरचेंज करायचे असतील तर कोणता लॉ कम्युटेटिव्ह लॉ. तर आपण बघा LHS घेतलेली काय मिळाले आपल्याला RHS मिळालेले आहे. हे झालं